नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं क्लिनिक हॅपी जॉईंट्स क्लिनिक हे पुणे स्वारगेट इथे आहे. रेग्युलर नियमित अपडेट्ससाठी आणि माझ्याशी नियमित संवाद साधण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नी रिप्लेसमेंट ऑपरेशन हे काय असतं, नी रिप्लेसमेंट ऑपरेशन हे कशा प्रकारे केलं जातं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये की नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सुचवल्यानंतर ऑपरेशनच्या आधी आपली काय तयारी पाहिजे, जेणेकरून ऑपरेशनच्या नंतर कशा प्रकारे ह्या ऑपरेशनच्या टप्प्याटप्प्याच्या प्रोग्रेसमध्ये आपल्याला हेल्प करू शकतो. तर त्यामुळे प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग किंवा प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन ऑफ द पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे आपण डेफिनेटली करायला पाहिजे. ऑपरेशनच्या आधी 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या गुडघ्यामध्ये मांडीमध्ये ताकद आहे का, तर त्यासाठी आपल्याला व्यायाम करायला लागतात. आपल्याला ऑपरेशनमध्ये सहभागी व्हायला लागतं. जर आपण सहभागी नसेल तर ऑपरेशनच्या नंतर आउटकम चांगला येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशन नंतर काही काळासाठी थोडासा जास्त पेन होतो, टाक्यांचं दुखणं म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यासाठी आपली मानसिक तयारी आहे का. आणि चौथी गोष्ट म्हणजे ऑपरेशनच्या नंतर काय अपेक्षा केली पाहिजे हे आपल्याला पूर्वरत माहिती पाहिजे, तर आपण ऑपरेशनच्या नंतर जो मिळणारा आउटकम आहे तो व्यवस्थितपणे एन्जॉय करू शकतो. ही व्याधी आढळल्यास म्हणजे गुडघ्याचा संधिवात आढळल्यास कुठलेही डॉक्टर आपल्याला पहिल्यांदाच लगेच नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करा म्हणून सांगत नाहीत. तर आपल्याला नेहमी तुम्हाला लक्षात येईल की ऑपरेशन करायच्या आधी डॉक्टर आपल्याला म्हणतात की गोळ्या औषधं घ्या, त्याने तुमच्या दुखण्याची व्याधी कमी करा आणि नियमित व्यायाम करा. हा व्यायाम ह्याला आम्ही म्हणतो प्रीहॅब. ऑपरेशनच्या आधी प्रीहॅब करणे फार महत्त्वाचं आहे. जर का आपल्याला व्यायामाची ऑपरेशनच्या नंतर जी आपण व्यायाम नंतर करणार आहोत त्याची आपल्याला सवय आधीपासूनच जर का लागली तर आपल्याला ऑपरेशनच्या नंतर ते व्यायाम कठीण जात नाही. ज्या वेळेला आपण वेदनातनं जात असतो त्यावेळेला आपल्या मानसिक तयारीमध्ये जर का असेल की मला हा व्यायाम आधी मी केलेला आहे आणि तो फार सोपा आहे, मी परत करू शकतो, तर आपल्याला एवढा त्रास होत नाही. आणि प्रीहॅब म्हणजे ऑपरेशनच्या आधी करणारा व्यायाम हा करून आपण त्या जॉईंटला एक चालना देतो, त्या स्नायूमध्ये बळकटी वाढवतो, त्या स्नायूला आपण ट्रेन करतो की कसं त्यांना फ्लेक्स व्हायचं आहे, कसं त्यांना स्ट्रेच व्हायचं आहे. तर ह्या गोष्टीमुळे ऑपरेशनच्या आधीच जर का आपली पूर्ण तयारी असेल आणि एक्सरसाइज करून आपण ताकद जी आपली क्षमता गुडघ्याच्या व्याधीमुळे कमी झालेली वाढवून जर का ती एका लेवलला आणून ठेवत असेल तर ऑपरेशनच्या नंतर त्याचा आउटकम किंवा त्याचा फायदा फार जास्त चांगला होतो. तर असा आहे हा महत्त्वाचा प्रीहॅब. दुसरी गोष्ट म्हणजे गुडघ्याच्या ऑपरेशनमध्ये सहभागी होणे. नक्की काय सहभागी म्हणजे पेशंट तर ऑपरेशनसाठी येतच आहे, तो करायला तयारही आहे, पण सहभाग होणे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला असं आढळतं की फॅमिली प्रेशरमुळे किंवा मुलीच्या सांगण्यामुळे आई वडील ऑपरेशन करून घेत आहेत. खरं तर त्यांची इच्छाच नसते, पण हे फार चुकीचं आहे. फॅमिली प्रेशरमुळे फोर्स करून हे ऑपरेशन करणं अजिबात पण सक्सेसफुल होत नाही. आपल्याला स्वतः सहभागी व्हायला लागतं. जसं मी आधी सांगितलं, ऑपरेशन करणं हा 20% ट्रीटमेंटचा भाग आहे. 80% हे नंतरचं आपल्याला जे एक गोष्ट टप्प्याटप्प्याने आपल्याला प्रोग्रेस करायचा आहे, त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट किंवा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मेंटल प्रिपेअर्डनेस फॉर पेन मॅनेजमेंट. ऑपरेशनच्या नंतर आपल्याला काही काळ गुडघ्याच्या टाक्यांचं किंवा स्नायूला आपण जी इजा करतो त्याचं दुखणं हे काही काळ जाणवतं, किंवा व्यायाम करत असताना स्नायू हे आपले स्ट्रेच होत आहेत, जे आधी वळतच नव्हते किंवा जे आधी स्ट्रेचच होत नव्हते ते आता ताणले जात आहेत. त्यामुळे कदाचित काही काळासाठी आपल्याला दुखणं हे सहन करावं लागतं. त्याची आपली मेंटल तयारी किंवा प्रिपेअर्डनेस हे आधीच पाहिजे. जर का आपल्याला पूर्व तयारी असेल की मला ऑपरेशननंतर एक साधारणतः 15 दिवस ते 3 आठवडे मला गुडघा त्रास देणार आहे, कुरकुर करणार आहे, दुखणार आहे, तर आपण ते त्रास होत असताना त्या वेदनाकडे फार जास्त लक्ष न देता आपण त्यांच्यावरती आपल्याच मेंटल प्रिपेअर्डनेसने आपण त्यांना मात करू शकतो. आम्ही असं बघितलं आहे की मेंटल प्रिपेअर्डनेस ज्या पेशंटमध्ये असतं त्या पेशंट्समध्ये ऑपरेशनच्या नंतर लागणारे जे पेन किलर इंजेक्शन्स किंवा पेन किलर मेडिसिन्स किंवा वेदनाशामक गोळ्या ह्यांची आवश्यकता फार कमी पडते. आणि पेशंटचा सहभाग आणि प्रिपेअर्डनेस असेल तर आम्ही बघतो की ते पटापटा फंक्शन अचीव्ह करतात, एक टप्पा ते पटापटा क्रॉस करतात. शाळेमध्ये जसं आपण मुलांना प्रोत्साहन देतो की तुम्ही जर का चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील, तसंच आहे हे. तुम्ही जर का आधीची पूर्वतयारी चांगली केली असेल, तुम्ही जर का मानसिकता चांगली ठेवली असेल तर तुम्हाला फळ आणि नक्कीच मिळणार आहे. तर हा आपला तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा म्हणजे ऑपरेशनपासून काय अपेक्षित केलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना डिटेल संवाद साधून सांगितलं पाहिजे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा मला असं आढळलं की पेशंट ऑपरेशनच्या नंतर 5 किलोमीटर चालतोय, 2 तास उभा राहून काम करतोय, गाडी चालवतोय, पण तो सॅटिस्फाईड नाहीये. मी त्यांना विचारलं का असं,
तुम्ही सॅटिस्फाईड का नाही? तर ते म्हणाले की मी ऑपरेशनच्या आधी असा विचार केला होता, ऑपरेशनच्या नंतर मी धावू शकेल, पळू शकेल. डॉक्टर हे पॉसिबल नव्हतं तर मला ऑपरेशन करायचंच नव्हतं. हा आहे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. तर अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवले तर आपण डेफिनेटली ते सक्सेस एन्जॉय करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ऑपरेशनपासून काय अपेक्षित आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्याचा त्रास कमी झाला पाहिजे, गुडघ्याचं सूज आणि दुखणं कमी झालं पाहिजे किंवा बंदच झालं पाहिजे, गुडघ्याचं व्यंग म्हणजे पायात येणारे जे बाक आहेत ते स्ट्रेट झाले पाहिजे, ते अचीव्ह होतं. डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे रोजच्या रोज दिनचर्येमध्ये जे येणारं आपलं ॲक्टिव्हिटीज आहे, मी चालतोय, मी ऑफिसला जातोय, मी उभं राहतोय, जिना चढउतर करतोय, मी नियमित व्यायाम करतोय, हे आपण अचीव्ह करू शकतो. आणि थर्ड म्हणजे माझं ओव्हरऑल लाईफ जे गुडघ्याच्या प्रॉब्लेममुळे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे ते परत सुरळीत होऊ शकतं. काय अपेक्षा नाही केली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक म्हणतात की नाही, मला मांडी घालूनच बसायचं आहे, असा सांधा माझ्या जॉईंटमध्ये टाका की जो मला मांडी घालून पण बसून देईल. पण हे पॉसिबल आहे का? हो, का नाही? गुडघा आपला वागतोच आहे पूर्णपणे, त्यामुळे मांडी घालून बसणं हे फार अशक्य नक्कीच नाही आहे. पण ते करायला पाहिजे का? मांडी घालून रिपीटेडली बसलात तर त्या गुडघ्याच्या आवरणावरती किंवा त्या गुडघ्यावरती जे आपण कॉम्पोनंट लावतो त्याच्यावरती रिपीटेड टॉर्क मोशन येऊन ते लूज व्हायला लागतं. म्हणून आम्ही सुचवतो की रिपीटेडली मांडी घालून बसू नका. कधी काळी वेळोकाळी प्रसंग आहे, देवपूजा आहे, घरामध्ये थोडं बसायलाच पाहिजे, अडीअडचणी आहेत, 10 मिनिटं अर्धा तास बसलं पाहिजे, तर तसं तुम्हाला बसायला नक्कीच हरकत नाही. त्यामुळे हे एक्सपेक्टेशन फार कॉमनली आम्ही बघतो. दुसरं एक्सपेक्टेशन जे आपण बघतो ते म्हणजे मला धावता पळता येईल का? मी त्यांना विचारतो, तुम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये किती वेळा धावला पळलात? नक्कीच नाही. मग आज का धावायचं पळायचं आहे? त्यामुळे धावण्या पळण्याने काय होईल, ते जे कॉम्पोनंट आपण हाडावरती बसवतोय ते सिमेंट इंटरफेसने बसवतोय, तर त्या सिमेंटला तडे जातात. हाडावरचं हाडाची जी ठिसूळता आहे ती वाढत जाते. रिपीटेड दाब पडून पडून ते अजून वीक व्हायला लागतं. म्हणून आम्ही असं ॲडवाईस करतो की त्याच्यावरती जे इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज आहे ते आपण करायला नको. पण मग आपण काय करू शकतो? ब्रिस्क वॉक नक्कीच करू शकतो आपण, माइल्ड जॉगिंग करू शकतो, आपण सायकलिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो. हे 4 व्यायाम भरपूर आहेत तुम्हाला रेग्युलर फिट ठेवण्यासाठी. त्यामुळे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स, ऑपरेशनपासून आपण काय अपेक्षा केली पाहिजे ह्याच्यावरती जर का तुम्हाला आधीच पूर्वकल्पना असेल तर ऑपरेशनच्या नंतरचं जे आउटकम आहे हे तुम्ही एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे मी हा माझा व्हिडिओ संपत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑपरेशनच्या नंतर नक्की एक्झॅक्टली कशा प्रकारे आपला प्रोग्रेस होतो आणि आपल्याला काय काय अचीव्ह होतं. थँक्यू.